श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्यामवर्ण देह कांती चंद्र नेत्री भानुतो रुंद भाळ भस्म पंक्ती गंध बिंदू शोभतो. केशभार मस्तकास स्कंधी पृष्ठी डोलतो. रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो. गुरुवाणी पुष्प 1 मधील श्राद्ध या अध्यायाचे मी पठण करीत आहे. या अध्यायात मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, आपण हिंदू लोक पुनर्जन्म मानणारे आहोत. वर्षातील काही तिथी दिवस श्राद्धाचे किंवा पक्षाचे म्हणून मानले जातात. ऋषीमुनींनी ही पद्धत निश्चित केलेली आहे. आपण सर्वसामान्य लोक असल्याने सर्वांनाच गती मिळू शकत नाही. ठराविक स्थितीला पोचल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. सर्वांनाच मुक्ती कशी मिळणार? म्हणून आपले वडील हयात नसल्यास ते दिवंगत झालेल्या तिथीला श्राद्ध करावे. त्या दिवशी अन्नदान करावे. सर्व दानात अन्नदान हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. काही लोकांना आपल्या वडिलांची तिथी माहिती नसते. त्यांनी दिवाळीच्या अमावस्येला श्राद्ध करावे. भाद्रपद महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्याला पितृ पंधरवडा म्हणतात. वडील वारलेल्या तिथीला श्राद्ध करणे न जमल्यास त्यानंतर या पंधरवड्यात त्या तिथीला पक्ष करावा. ती तिथी माहिती नसेल तर भाद्रपद अमावस्येला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला पक्ष करावा. तिथी माहिती आहे पण महिना माहिती नसेल तर आषाढ, भाद्रपद, मार्गशीर्ष व माघपैकी कोणत्या तरी महिन्यात त्या तिथीला श्राद्ध करावे. महिना माहिती आहे पण तिथी माहिती नसेल तर त्या महिन्यात एकादशीला अथवा अमावस्येला श्राद्ध करावे. महिना व तिथी माहिती नसेल तर मार्गशीर्ष किंवा माघ अमावस्येला श्राद्ध करावे. आपण गृहस्थाश्रमी लोक आहोत. घरात सुख, शांतता व समाधान नांदावे असे आपल्याला वाटते. त्यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे. आजकाल सुशिक्षित लोक श्राद्धाच्या दिवशी पितरांचे स्मरण म्हणून कोणत्या तरी संस्थेला देणगी देतात. अन्नदान करायचे टाळतात. श्राद्धाच्या दिवशी अन्नदानाचे किती महत्त्व आहे ते त्यांना कळत नाही. दिवंगत व्यक्तीच्या नावाने अन्नदान केल्याने त्या व्यक्ती संतुष्ट होतात, नाहीतर त्या आपल्याला त्रास देतात. त्रास कशामुळे होतो हे आपल्याला कळत नाही. संत एकनाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. सुंदर स्वयंपाक तयार होता. सगळीकडे सुगंध पसरला होता. अनेक गरीब लोक त्यांच्या दारावरून जात होते. त्यांचे आपसात बोलणे चालले होते. आज मोठ्यांच्या घरी मोठी पंगत उठणार असे दिसते. आपल्या नशिबात असले सुंदर जेवण कुठले? हे सर्व संत एकनाथांनी माडीवरून ऐकले. एकनाथांच्या लक्षात आले की सर्वांची वासना त्या अन्नावर गेली आहे. एकनाथांनी तो सर्व स्वयंपाक त्या लोकांना वाटून टाकला. श्राद्धासाठी दुसरा स्वयंपाक तयार केला. पूर्वीच्या काळी लोक धर्मशास्त्राचे पालन करीत होते. आपल्या घराण्यातील लोक कुठल्या गतीला गेले, कोणत्या स्वरूपात, कोणत्या समाजात गेले हे त्यांना कळत असे. काही लोकांच्या इच्छा, आकांक्षा, वासना अतृप्त राहणे साहजिकच आहे. कोण कोणत्या गतीला गेले हे जाणून त्या प्रत्येक वर्गातील लोकांना बोलवून अन्नदान करीत. त्यामुळे पूर्वज संतुष्ट होत. आपल्या वडिलांचे श्राद्ध केले की आपल्या आजोबा, पणजोबा, काका वगैरे सर्वांना आवाहन करून बोलवता येते. आता असे जाणते लोक कमी असल्यामुळे आपले पूर्वज कोणत्या गतीला गेले हे कळत नाही. ह्यावर धर्मशास्त्रकारांनी एक उपाय काढला की सरळ जातपात न पाहता सर्वांनाच अन्नदान करावे. कोणता अतृप्त आत्मा कोणत्या स्वरूपात येऊन जेवण करून संतुष्ट होऊन जाईल हे सांगता येत नाही. समाजातील निरनिराळ्या प्रथेप्रमाणे एखादी व्यक्ती गेल्यावर कोणी 10व्या,
कोणी 12व्या तर कोणी 13व्या दिवशी जेवण घालतात. तुम्ही समाजात वावरणारे, व्यवहार पाळणारे लोक आहात. तुम्हाला श्राद्धाचे जेवण जेवावे लागते, परंतु त्याचे दोष लागू नयेत म्हणून एक करावे. घरी आल्यावर आंघोळ करावी व शक्यतो रात्री जेवण घेऊ नये. तुम्हाला जर जेवणाशिवाय राहता येत नसेल तर नवीन स्वयंपाक करून जेवावे. आपल्या नात्यातील, श्वशुर पक्षातील किंवा गुरुस्थानी असलेल्या व्यक्ती वगैरेंपैकी कोणाकडे जेवाव्यास गेल्यास दोष लागत नाही. ज्ञानी लोक बाहेर कुठेच अन्न खात नाहीत. याचे कारण कोणतेही दोष लागू नयेत हेच असते, परंतु सामान्य लोकांना हे समजत नाही. ज्ञानी लोक जसे सांगतील तसेच करावे. पुष्कळ वेळा 10व्या किंवा 13व्या दिवशीच्या जेवणाच्या नंतर विषबाधा, जुलाब, वांत्या झाल्याचे दिसते. याचे कारण गेलेल्या व्यक्तीच्या इच्छा, वासना त्यात अति तीव्रतेने राहिलेल्या असतात. श्री गुरुदेव दत्त. नित्य गुरुवाणी या ग्रंथामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी भूक याविषयी आशीर्वाद देताना म्हणतात, नुसती भूक, तृष्णा, वासना ही पशूंची लक्षणे आहेत, मनुष्याची नाही. आपल्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याची ओळख करून घेणं, या चैतन्याला विकसित करणं हे मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे. हे साधण्यासाठी भगवंताने मानवाला मन, बुद्धी इतर प्राण्यांपेक्षा अधिक दिली. परंतु जसे नुसती वात आणि तेल घालून पणती प्रकाशमान होत नाही, तिला प्रकाशमान करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची किंवा पेटत्या काडीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे देहाच्या ठायी असलेल्या चैतन्याचा विकास करावा लागतो, म्हणजे ते चैतन्य प्रकाशमान होते. दीपासी दीप लाविजे हे इथं सार्थ होते. भगवंताने देह निर्माण करताना त्यावर केस व रंध्रे निर्माण केली, ती देहशुद्धीसाठी केली आहे. पण मनुष्याने या देहाची काय किंमत ठेवली? शरीर हे ईश्वराला जाणण्याचे माध्यम आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, अशाच मार्गदर्शनपर आशीर्वादांचे पठण आणि श्रवण करण्याकरता पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.